हरिओम. प्रवचन क्रमांक 21. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 107 ते 111. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 107. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, अथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगासक्तू, होईल जो. ओवी क्रमांक 108. तया मग आपावो थोर आहे, जेणे ते हातीचे सकळ जाये, देखा प्राप्तही न लाहे, भोग बोगू. अशा प्रकारे जो संपदेने उन्मत्त होऊन स्वधर्माने करायचे स्वकर्म टाकून उपभोगांमध्ये रत लावू लागेल, त्याला फार मोठ्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्याला जी काही संपदा मिळालेली आहे ती त्याच्याकडून निघून जाते आणि अशा प्रकारे आणखी काही मिळण्याऐवजी जे हाती आहे तेही तो उपभोगू शकत नाही. ज्यांना भरपूर अलोट त्यांच्या गरजा लक्षात घेता आवश्यकतेपेक्षा जास्त धनसंपत्ती मिळते, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण भागल्यावर आता या एवढ्या उर्वरित धनसंपत्तीचे करायचे काय असा प्रश्न त्यांना पडतो आणि मग भरपूर उपभोग घ्यावेत, कधीही न उपभोगलेले उपभोगावे अशी त्यांना उर्मी येते. त्याभरात त्यांचे स्वधर्माने प्राप्त स्वकर्माकडे दुर्लक्ष होते. येथे प्रामुख्याने 2 प्रकार पाहायला मिळतात. पहिला प्रकार, अशा काहींना व्यसने घेरतात. यात जुगार, धूम्रपान, मद्यपान, बाहेरख्यालीपणा इत्यादींचा समावेश असू शकतो. हळूहळू हे यात इतके वेडावून जातात की त्यांची प्रकृती त्यासाठी त्यांना साथ देत नाही, कारण त्यांची प्रकृती त्यांच्या संचिताप्रमाणे प्राप्त झालेली असते. यामुळे संचिताबाहेरील गोष्टींसाठी तिची जडणघडण निर्माण झालेली नसते. याचा परिणाम म्हणून अशांना दुर्धर रोग होतात आणि असे अल्पायुषी ठरतात. त्यामुळे त्यांना जे मिळालेले असते त्याचाही ते उपभोग घेऊ शकत नाहीत. अर्थातच संचित तसेच शिल्लक राहून त्यात भर होते आणि पुनर्जन्माचे फेरे सुरू राहतात. दुसरा प्रकार, अशा काहींना नोकरीऐवजी व्यवसाय करावा किंवा ते करत असलेल्या व्यवसायापेक्षा काहीतरी निराळे आणखी भव्यदिव्य करण्याची उर्मी येते. असे त्यांच्या संचितात नसते. यामुळे ते यात अयशस्वी होतात किंवा यश मिळून नको इतका पैसा मिळतो आणि त्याला नको त्या वाटा फुटतात. संचिताबाहेरील गोष्टींसाठी देहाची जडणघडण निर्माण झालेली नसते. अशांना दुर्धर रोग जडतात आणि असे अल्पायुषी ठरतात. त्यामुळे त्यांना जे मिळालेले असते त्याचाही ते उपभोग घेऊ शकत नाहीत. अर्थातच संचित तसेच शिल्लक राहून त्यात भर होते आणि पुनर्जन्माचे फेरे सुरू राहतात. परंतु यात दुर्दैव असे आहे की अशांना असे काही सुचत नाही की आपल्याला एवढ्या धनसंपत्तीची गरज नसताना ही इतकी धनसंपत्ती कशासाठी मिळाली, किंवा इतके मिळाले आहे तर गरजूंना त्यांची उन्नती होण्यासाठी त्याचा विनियोग करावा. कारण हे सर्व देवाचे आहे, ते सर्वांसाठी आहे. म्हणून आपले सर्व भागले की उर्वरित इतरांना द्यावे. सकारात्मक विचार व्हायला तसेच उत्तम संस्कार झालेले असावे लागतात. तात्पर्य काय, तर हापापाचा माल गपापा होतो आणि हाती कटोरे घ्यायची वेळ येते. ओवी क्रमांक 109. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. ओवी क्रमांक 110. तैसा स्वधर्मू जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपासवे हरपला, प्रकाशू जाय. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्याच्या देहामध्ये श्वास थांबतो, प्राण राहत नाही, किंवा दैव फिरलेल्याच्या घरी जशी लक्ष्मी नांदत नाही, किंवा जसा दिवा मालवल्यावर प्रकाश लुप्त होतो, त्याप्रमाणे स्वधर्म थांबला
की मिळालेल्या संपदेमुळे प्राप्त झालेले सर्व ऐश्वर्यही नष्ट होते. आपण योग्य मार्गावरून जात आहोत याची उत्तम कसोटी म्हणजे आपण कसल्याही दडपणाखाली राहत नाही. आपण निखळ आनंदात राहतो. बस एवढी एक कसोटी जरी निरीक्षण केली तरीही आपले भरकटत असलेले तारू आपण वेळीच सावरू शकतो. परंतु बहुतांशी नवश्रीमंत बेसावध असतात. आपण जे उपभोग सहजच उपलब्ध होऊन घेऊ शकतो आणि त्यामुळे आपण कैवल्य आनंदात जगतो तेच उपभोग आपल्यासाठी असतात. काही उपभोग आपल्याला निखळ आनंद देत नाहीत. त्या प्रकारच्या आनंदासाठी आपल्याला जास्तीचे कष्ट, सह्य, परंतु दुःख, अपमान, द्रव्याचा अपव्यय, दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असणे, फट म्हणता आबरू जायची धाकधूक इत्यादी असे काहीतरी असते तो आनंद निखळ नसतो. उपभोगांच्या नादात आपला रजोगुण फार झपाट्याने आपल्याला वेढून घेतो आणि मग समोर येईल तो उपभोग घ्यायची चटक लागते. जे दिसेल ते कर्म करावे आणि उपभोगावे हीच वृत्ती अंगी बाणते. हे आपल्यासाठी योग्य आहे का याचा पाचपोच राहत नाही. वारेमाप धन खर्च केले जाते आणि एक दिवस रावाचा रंक होतो. आपल्यासाठी स्वधर्माने प्राप्त स्वकर्म हाच देव असतो. अन्य कोणीही देव नसतो. स्वधर्माने प्राप्त स्वकर्माने आपले संचित प्रारब्ध नियती याला अनुसरून आपले आचरण होत राहते. तेच आपल्यासाठी देवतेचे पूजन असते. अशा प्रकारे झालेली आपली प्राप्ती हा अशा देवाचा प्रसाद असतो. प्रसाद सर्वांसाठी असतो. त्याचे आपल्या गरजांपुरते सेवन करून उरलेला प्रसाद गरजूंना द्यायचा असतो. अशा प्रकारे आपले स्वकर्म आपल्या डोक्यावर पेलेल इतकेच ओझे देतो आणि ते आपण सहजच पेलवतो. टॉर्चचा प्रकाश प्रति पाऊल 4-5 फुटांपर्यंत पुढे पुढे रस्ता दाखवत आपल्याला शेवटी मुक्कामावर पोहोचवतो. तसे पेलवणारे ओझे आपल्याला थोडे थोडे पुढे सरकवत शेवटी मुक्कामावर घेऊन जाते. त्याचा भार वाटत नाही. ते डोईजड होत नाही. आपण स्वधर्म सोडला की आपल्याला धर्म सोडतो. देहाला व्याधी जडतात. अपत्ये विद्याभ्यास करत नाहीत. ती व्यसनी होतात. पत्नी निघून जाते. नातलग पाठ फिरवतात. जे चिटकून राहतात ते लुबाडतात. समाजात पत राहत नाही. स्वकर्मामुळे आपल्या जीवनामधील सदैव तळपता असलेला दैवरूप सूर्य स्वकर्माच्या त्यागाबरोबरच मावळतो आणि आयुष्यात फक्त काळोख शिल्लक राहतो. आपले अंतःकरण हे सुपीक शेत आहे. त्यात देवाने जन्मतःच आत्मफळाचे बीज दिले आहे. आपण सात्विक, योगिक, आध्यात्मिक तत्त्वज्ञानाने मशागत करून त्यामधून आत्मफळाचे पीक घेऊन मुक्त होऊन जन्मानंदी व्हायचे की असात्विक, अयोगिक, भौतिक तत्त्वज्ञानाने मशागत करून त्यामधून अमुक्त राहून जन्मदुःखी व्हायचे हा आपला प्रश्न आहे. ओवी क्रमांक 111. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे आईका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. ब्रह्मदेव म्हणाले, समस्त जीवांनो, त्याप्रमाणे आपली स्वाभाविक वृत्ती नष्ट झाल्यावर आत्मस्वातंत्र्य राहत नाही हे तुम्ही भविष्यकाळासाठी चांगले जाणून घ्या. आपली जन्मतःच वृत्ती कल, जडणघडण, स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करण्याकडे असते. यालाच येथे निजवृत्ती असे म्हटले आहे. याला अनुसरून आपल्याला देहादी इंद्रिये, कुटुंब, समाज, प्रदेश दिलेला असतो. याप्रमाणे आपण सहजच जगत असतो. परंतु जगत असताना आजूबाजूला जे काही आपल्याला आकलन होते त्याकडे आपण आकृष्ट होतो आणि आपले सर्व काही छान चाललेले असताना त्याप्रमाणे आपण आपले निजकर्म बदलतो. ब्रह्मदेव सांगतात
की यामुळे आपण आत्मस्वातंत्र्य गमावून बसतो आणि यामुळे जसे एक पायरी चुकली की पुढे सर्व पायऱ्या गडगडत जायला होते, तसे आपल्या आयुष्याचे होते. सर्वस्वाचा विचका होतो. भारताने पारतंत्र्यातील जीवन अनुभवले आहे. सुमारे 1300 वर्षे मोंगलांनी आणि सुमारे 150 वर्षे इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्याचा इतिहास ताजा आहे. अनुभवून नसले तरी इतिहास वाचून आपण पारतंत्र्यातील दुःख, कष्ट, त्रास, पीडा, हाल, वैताग समजू शकतो. यामुळे भारत मातेसाठी जीव अर्पण करून, धोकादायक साहस पत्करून, शौर्य दाखवून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राण गमावले आणि अनेकांनी हाल सहन केले. अशाच प्रकारे येथे स्वतंत्रते वस्ती हा शब्द समजून घ्यायचा आहे. आपण स्वतंत्र नाही, कारण आपण देह, इंद्रिये, मन, बुद्धी, स्मृती, कुटुंब, समाज यांचे गुलाम आहोत. यांच्या वर्चस्वामुळे, दबावामुळे, भोगापवर्गतेमुळे आपण आपल्याला पाहिजे तसे जीवन जगत नाही. यामुळे आपण नियतीप्रमाणे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करू शकत नाही. आपण नियत आणि विहित अशा कर्माला वंचित राहतो. आपण जीवनाचा कैवल्य आनंद घेऊ शकत नाही. परंतु आध्यात्मिक ज्ञानविज्ञानाने हे जाणून घ्यायचे की आपण मुळातच जन्मतःच नैसर्गिकपणे मुक्त आहोत. याचा अर्थ आपण देह, इंद्रिये, मन, स्मृती, बुद्धी, कुटुंब, समाज यांचा दबाव झुगारून देऊ शकतो. यासाठीच अध्यात्म आहे. त्याच्या परिशीलनाने चित्त शुद्ध करावे आणि अशा शुद्ध चित्तानेच जीवन जगावे. म्हणजे आपल्यामध्ये निजवृत्ती बांधते आणि आपण नियत आणि विहित अशा कर्माने मोठ्या आनंदात जीवन जगतो. हरिओम.